विद्यार्थ्यांनो, आज आपला नवीन टॉपिक आहे डिग्रीज ऑफ कॉम्पॅरिझन म्हणजे तुलना. आपण आज तुलनेचा अभ्यास करूया. डिग्रीज ऑफ कॉम्पॅरिझन्स आर यूज्ड when we compare one person or one thing with another. एका व्यक्ती किंवा वस्तूची दुसऱ्या व्यक्ती किंवा वस्तूबरोबर तुलना करताना डिग्रीचा वापर केला जातो. There are 3 degrees of comparison in English. They are positive degree, comparative degree and superlative degree. इंग्रजीमध्ये डिग्रीचे 3 प्रकार आहेत: पॉझिटिव्ह डिग्री, कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. लेट अस सी ऑल ऑफ देम वन बाय वन. चला आपण त्यांना एक एक करून समजूया. फर्स्ट, पॉझिटिव्ह डिग्री. वेन वी स्पीक अबाउट ओनली वन पर्सन ऑर थिंग वी यूज द पॉझिटिव्ह डिग्री. ज्या वेळेला आपण एकाच व्यक्ती किंवा वस्तूबद्दल बोलतो त्यावेळेला पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर होतो. उदाहरणार्थ, धिस हाऊस इज बिग. हे घर मोठे आहे. तर या ठिकाणी फक्त घरविषयी, एकाच घरविषयी चर्चा आहे, म्हणून ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. ही इज टॉल स्टुडंट. तो उंच विद्यार्थी आहे. धिस फ्लॉवर इज ब्युटिफुल. हे फूल सुंदर आहे. ही इज ॲन इंटेलिजंट बॉय. तो हुशार विद्यार्थी आहे. तर वरील तिन्ही उदाहरणांमध्ये एकाच व्यक्ती किंवा वस्तूबद्दल माहिती दिलेली आहे किंवा बोलले गेलेले आहे, म्हणून हे उदाहरण पॉझिटिव्ह डिग्रीचे आहेत. द सेकंड वन इन डिग्री ऑफ कॉम्पॅरिझन इज. डिग्रीमधला दुसरा प्रकार म्हणजे सेकंड, कॉम्पॅरेटिव्ह डिग्री. व्हेन वी कम्पेअर 2 पर्सन्स ऑर 2 थिंग्स विथ इच अदर. म्हणजे आपण ज्या वेळेला 2 व्यक्ती किंवा 2 वस्तूंची परस्पर तुलना करतो किंवा एक वस्तू दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे दर्शविण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचा वापर होतो. उदाहरणार्थ, धिस हाऊस इज बिगर दॅन दॅट वन. म्हणजे हे घर त्या घरापेक्षा मोठे आहे. तर या ठिकाणी बिग विशेषणचे कॉम्पॅरेटिव्ह स्वरूप बिगरचा वापर केलेला आहे. तसेच कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणानंतर दॅनचा वापर केला जातो. तर हे कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्याची ओळख म्हणून दॅनचा आपण उपयोग करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल, धिस फ्लॉवर इज मोर ब्युटिफुल दॅन दॅट. हे फूल त्या फुलापेक्षा जास्त सुंदर आहे. तर या ठिकाणी पण ब्युटिफुल म्हणजे सुंदरचे विशेषण आहे आणि त्याचे कॉम्पॅरेटिव्ह स्वरूप आहे मोर ब्युटिफुल आणि त्यानंतर दॅनचा वापर केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, ही इज मोर इंटेलिजंट दॅन धिस बॉय. तो या मुलापेक्षा जास्त हुशार आहे. तर या ठिकाणी पण दॅनचा वापर झाला आहे. अशा प्रकारे एक व्यक्ती किंवा वस्तू दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ दर्शविण्यासाठी कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो. व्हेन वी कम्पेअर मोर दॅन 2 पर्सन ऑर थिंग विथ वन अनदर वी यूज सुपरलेटिव्ह डिग्रीज. ज्या वेळेला आपण 2पेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंच्या आपसामध्ये तुलना करतो त्यावेळेला सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, धिस इज द बिगेस्ट हाऊस इन धिस स्ट्रीट. हे या रस्त्यावरील सर्वात मोठे घर आहे. तर या ठिकाणी अधिक श्रेष्ठता दर्शविलेली आहे, म्हणून या ठिकाणी विशेषणचे सुपरलेटिव्ह स्वरूप बिगेस्ट आणि त्याआधी दचा वापर केलेला आहे. ही इज द टॉलेस्ट स्टुडंट इन धिस क्लास. तो या वर्गाचा सर्वात उंच विद्यार्थी आहे. तर या ठिकाणी
टॉल विशेषणाचे सुपरलेटिव्ह स्वरूप टॉलेस्टचा वापर केलेला आहे आणि ज्या वेळेला सुपरलेटिव्ह डिग्री असते तर विशेषणाच्या अगोदर दचा वापर केला जातो. ही इज द मोस्ट इंटेलिजंट इन धिस क्लास. तो या वर्गात सर्वात हुशार आहे. तर या ठिकाणी पण विशेषणाच्या अगोदर दचा वापर केला आहे आणि मोरचे सुपरलेटिव्ह स्वरूप मोस्टचा वापर केला आहे. तर या प्रकारे सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य आपण बनवू शकतो. तसे तर विद्यार्थ्यांनो, आता आपण पाठ्यपुस्तकातील ॲक्टिव्हिटी 3 शिकूया. लुक ॲट द पिक्चर्स अँड कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट वर्ड्स. चित्रांचा अभ्यास करा आणि त्यानंतर त्या आधारे योग्य शब्द पसंत करून रिकाम्या जागा भरा. फर्स्ट, स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट या कंसातील शब्दांचा उपयोग करून आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. ए, सेकंड बॉक्स इज ब्लँक्स. तर या ठिकाणी सेकंड बॉक्स म्हणजे फक्त दुसऱ्या बॉक्सविषयी वाक्य दिलेलं आहे. आपण अगोदर नियम शिकले की एकाच व्यक्ती किंवा वस्तूविषयी वाक्य असेल तर ती पॉझिटिव्ह डिग्री असते. म्हणजे स्मॉल, स्मॉलर आणि स्मॉलेस्ट हे विशेषण आहे. त्याचे 3 स्वरूप डिग्रीनुसार आहेत. तर सर्वात अगोदरचे विशेषण स्मॉलचा वापर होईल. बी, थर्ड बॉक्स इज डॅश दॅन फर्स्ट बॉक्स. तर या ठिकाणी तिसऱ्या आणि पहिल्या बॉक्समध्ये तुलना केलेली आहे. तर 2 वस्तूंमधील एक वस्तू श्रेष्ठ दर्शविली गेली असेल तर त्या ठिकाणी कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचा वापर होतो. म्हणून विशेषणाचे दुसरे स्वरूप कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचे स्वरूप स्मॉलरचा वापर केला जाईल आणि दॅन रिकाम्या जागेनंतर दॅन आला असल्यामुळे ते कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्य असते. म्हणून स्मॉलरचा उपयोग होईल. सी, सेकंड बॉक्स इज द डॅश ऑफ ऑल द बॉक्सेस. तर या ठिकाणी 2पेक्षा जास्त वस्तूंमध्ये श्रेष्ठता दर्शविली गेली आहे. म्हणून हे सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य आहे आणि त्यामध्ये दचा वापर झालेला आहे रिकाम्या जागे अगोदर. म्हणून त्या ठिकाणी स्मॉलेस्टचा वापर होणार की दुसरं बॉक्स सर्व बॉक्सांपैकी सर्वात लहान आहे. दुसरं वाक्य थिक, थिकर, थिकेस्ट म्हणजे जाड, त्यापेक्षा जाड आणि सर्वात जाड. ए, द ॲपल ट्री डज नॉट हॅव डॅश ट्रंक. तर या ठिकाणी फक्त ॲपल ट्रीविषयी गोष्ट आहे, वाक्य आहे. त्यामुळे हे पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य आहे. म्हणून पहिल्या रिकाम्या जागेत थिक येईल. दुसऱ्या बी, द ट्रंक ऑफ मँगो ट्री इज डॅश दॅन द ॲपल ट्री. या ठिकाणी रिकाम्या जागेनंतर दॅनचा वापर झालेला आहे. म्हणून हे कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्य. त्यामुळे दुसऱ्या रिकाम्या जागेत थिकर येईल. सी, द बनियन ट्री हॅज द डॅश ट्रंक ऑल द ट्रीज. तर या ठिकाणी बनियन ट्री म्हणजे वडाच्या झाडाची तुलना इतर सर्व झाडांशी आहे आणि रिकाम्या जागेच्या अगोदर दचा वापर केलेला आहे. त्यामुळे हे सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य आहे. म्हणून या ठिकाणी थिकेस्टचा वापर होईल. द बनियन ट्री हॅज द थिकेस्ट ट्रंक ऑल द ट्रीज म्हणजे वडाच्या झाडाचे थड इतर सर्व झाडांपेक्षा जाड आहे. तर याप्रमाणे जर रिकाम्या जागेनंतर दॅन आला असेल तर ते कॉम्पॅरेटिव्ह डिग्री असते. रिकाम्या जागेच्या आधी जर दचा वापर झाला असेल तर ती सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य असते आणि एकाच वस्तूविषयी वाक्य दिलेले असेल तर ते पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य असते. थर्ड, शॉर्ट, शॉर्टर, शॉर्टेस्ट. ए, अर्णव इज डॅश बॉय. तर या ठिकाणी एकच व्यक्ती अर्णवविषयी चर्चा आहे. त्यामुळे या ठिकाणी हे पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य असल्याने शॉर्टचा वापर होईल. बी, आदित्य इज द डॅश बॉय इन द क्लास. तर या ठिकाणी वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांबरोबर आदित्यची तुलना आहे आणि रिकाम्या जागेच्या अगोदर दचा वापर आहे. म्हणून हे सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य असल्याने शॉर्टेस्ट शब्दाचा उपयोग होईल. आदित्य इज द शॉर्टेस्ट बॉय इन द क्लास म्हणजे आदित्य वर्गातील सर्वात ठिंगणा विद्यार्थी आहे.
सी युवराज इज डॅश दॅन अर्णव. तर या वाक्यामध्ये युवराज आणि अर्णवची तुलना केलेली आहे आणि रिकामे जागेनंतर दॅनचा वापर केला असल्याने हे कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्य आहे, म्हणून शॉर्टरचा उपयोग केला जाईल. युवराज इज शॉर्टर दॅन अर्णव. युवराज अर्णवपेक्षा ठिंगणा आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण डिग्री ऑफ कॉम्पॅरिझनचे नियम आणि त्याविषयीच्या ॲक्टिव्हिटीमधला स्वाध्यायसुद्धा आपण पाहिला. सर्व विद्यार्थ्यांनी ही ॲक्टिव्हिटी आपल्या पुस्तकात आणि वहीमध्ये पूर्ण करायची. त्याचप्रमाणे या पाठाच्या शेवटी एक प्रोजेक्ट कार्य दिलेले आहे. त्यामध्ये वेगवेगळे चित्र चिटकवून इंग्रजीच्या वहीत वरील दर्शविल्याप्रमाणे पॉझिटिव्ह, कॉम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे 3 वाक्य इंग्रजीच्या वहीमध्ये बनवायचे आहेत. धन्यवाद.